आमच्या घरात ना रोज जरी जेवणामध्ये वरण बनवून दिलं तर अजिबात खायला कंटाळणार नाही. तर त्याचीच रेसिपी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. कुकरमध्ये तुरीची, मसूर आणि मूग डाळ तेल आणि हळद टाकून शिजवून घेतली. पातेल्यामध्ये तेल गरम केलं. जिरं, मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरची, ठेचलेला लसूण, कोथिंबीर, टॅमॅटो, हळद, थोडंसं खोबरं आणि थोडं धना पावडर टाकली. तेलामध्ये सगळं परतून घेतलं. त्याच्यानंतर शिजलेली डाळ, पाणी, नमक टाकलं. वरतून कोथिंबीर टाकली. 4-5 मिनिटांना डाळीला उकळी आणून दिली तर एकदम छान असं चवीला डाळ होते. त्याच्यानंतर चपात्या लाटून घेतला. सगळा स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर जेवण केलं. जेवण झाल्यानंतर नाही तर मला जवसाची चटणी बनवायची. ती भरपूर दिवस झालं जवस आणून ठेवलेलं, तर नीट करून एक नाही छान अशी चटणी बनवून घेतली. संध्याकाळच्या वेळेला ना मैत्रिणीच्या घरी पूजा होती सत्यनारायणची म्हणून. इतर सकाळी डोकं धुतलं नव्हतं म्हणून डोकं धुवून घेतलं. त्याच्यानंतर छान अशी तयार झाली. आता श्रावणामध्ये ना भरपूर जण सत्यनारायणची पूजा वगैरे घालतात, तर त्यांच्या पण घरी ना सत्यनारायणची पूजा आणि रुद्राभिषेक होता. तर एकदम छान वाटतं असं पूजा वगैरे असली तर. कसा वाटला मिनी ब्लॉग? आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.